नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरपासून बँकिंगसाठी स्पेशल यूट्यूबसाठी एक सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिकशी रिलेटेड 10 क्वेश्चन्स आपण घ्यायला सुरुवात केली आहे. आणि त्यामध्ये पण मागच्या लेक्चरमध्ये मी टाईम अँड वर्क याच्यापासून सुरुवात केली होती. त्याचा पार्ट 1 घेतला होता आणि आता त्याच टाईम अँड वर्कचा पार्ट 2 बघणे. असे आपल्याला 3-4 पार्ट पुन्हा बघावे लागतील. टाईम अँड वर्क खूप वास्ट टॉपिक आहे. हा पार्ट 2 होत आहे, नंतर तुम्हाला पार्ट 3 मिळेल, मग पार्ट 4 मिळेल, पार्ट 5 मिळेल. वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या कॉन्सेप्टशी रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला या यूट्यूबच्या सेशनमध्ये बघणे आहे. जर तुमचा टार्गेट बँकिंग असेल किंवा SSC, CGL किंवा रेल्वेच्या ग्रॅज्युएट लेवलच्या वर परीक्षा असतील, त्याचा टार्गेट असेल तर या सिरीजला मिस करू नका. ईच अँड एव्हरी लेक्चर्स बरोबर फॉलो करा. तुमच्या समोरच्या परीक्षांमध्ये तुम्हाला खूप मदत होईल. चला येऊया या पार्टमध्ये, या सेशनमध्ये, की टाईम अँड वर्क पार्ट 2 मागच्या लेक्चरमध्ये पार्ट 1 दिला होता तुम्हाला. आता पार्ट 2 मध्ये काय बघणे आपल्याला, की पार्ट 2 मध्ये की 2 किंवा 3 किंवा 4 मजूर एकत्र जर काम करत असतील तर काम किती दिवसात पूर्ण होईल, असे प्रश्न काही तुम्हाला पार्ट 2 मध्ये इथे शिकायला मिळतील. जर एकत्र काम करत असतील, वर्किंग टुगेदर असेल त्यांचं, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असे प्रश्न तुम्हाला पडतील. ज्यामध्ये सुरुवात करू पहिल्या क्वेश्चन पासून. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय बोलताय, ए कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. ए 15 दिवसात काम पूर्ण करतोय. अँड बी इन 10 डेज. बी 10 दिवसात काम पूर्ण करतोय. इन व्हॉट टाइम विल ए अँड बी कम्प्लीट द सेम पीस ऑफ वर्क वर्किंग टुगेदर. या सेशनमध्ये आपल्याला वर्किंग टुगेदर हाच भाग बघणे आहेत. 10 प्रश्न आपल्याला बघणे आहेत, की एकत्र जर काम करत असतील तर काम किती दिवसात पूर्ण होईल. राईट. याला 3-4 वेगवेगळ्या पद्धती आहेत, की ए काम करतो 15 दिवसात, बी काम करतो 10 दिवसात. तर या दोघांच्या गुणाकाराला, या दोघांच्या बेरजेने भाग द्या 15 अधिक 10. उत्तर तुम्हाला तसंही मिळेल. उत्तर असंही मिळतं, 15 गुणिले 10 केला तर तो होतो 150, आणि 15 अधिक 10 केला तो होतो 25, म्हणजे 150 भागीला 25. 6 दिवस लागायला पाहिजे त्या दोघांना एकत्र काम करायला, 6 दिवस. उत्तर असंही मिळतं. किंवा उत्तर असंही मिळतं की 15 आणि 10 यांचा लसावी काढा, तर 15 आणि 10चा लसावी मिळतो तुम्हाला 30. या 30ला 15 ने जर भाग दिला तर 15 दुने 30. या 30ला 10 ने भाग दिला तर 10 त्रिक 30. आणि या दोघांचा गुणाकार 6. 3 दुने 6 ने, या 30ला 6 ने 3 दुने 6, म्हणजे 6 दिवस. तुम्हाला असंही उत्तर मिळेल. किंवा या दोघांची जर बेरीज केली, 2 अधिक 3 बरोबर 5 युनिट काम होतं. या 5 ने टोटल लसावी जो आला त्याला भाग द्या, 30 भागीला 5, म्हणजे 6 दिवस. असंही मिळतं तुम्हाला उत्तर तेच मिळतं. पण फरक असा आहे की या पद्धती ज्या आहेत, ज्या तुम्हाला त्या लिमिटेड प्रश्नासाठी कामात येतील. थोडासा प्रश्न जर मोठा झाला किंवा समोर तुम्हाला पुन्हा एक पार्ट शिकणे रिमेनिंग वर्क, तर त्यामध्ये हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. तर तुम्हाला वन डे वर्क यानुसार अप्लाय करायला पाहिजे. वन डे वर्क याची जर सवय लागत असेल तुम्हाला, तर तुम्हाला सर्व टाईपचे प्रश्न, सर्वच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला कंप्लीट करता येईल. आता वन डे वर्क म्हणजे काय, की ए कॅन कम्प्लीट. ए किती दिवसात काम पूर्ण करतोय, 15 डेजला. तर ए चे वन डे वर्क, ए चे काय करायचे आहे, वन डे वर्क. ए चे वन डे वर्क घेऊया. जो वन डे वर्क कसा कन्वर्ट होईल, की जर तो 15 दिवसात काम करतोय तर त्याचा वन डे वर्क होईल 1/15. जर तो 20 दिवसात काम संपवतो असं बोलत असेल तर त्याचा वन डे वर्क 1/20. 25 दिवसात असेल तर 1/25. तर वन डे वर्क काढणे म्हणजे जितक्या दिवसात काम पूर्ण केलं जातं त्याला डिनॉमिनेटर म्हणजे छेदात घेणे, आणि वर एक छेद जितक्या दिवसात काम पूर्ण केलं जातं. तसंच बी सुद्धा, त्या बी चे पण वन डे वर्क घेऊया आपण. बी चे पण काय घेऊया, वन डे वर्क. बी ते काम 10 दिवसात पूर्ण करतो, त्याचं वन डे वर्क 1/10 घ्या. आणि जर मी या दोघांची ऍडिशन करेल, या दोघांची ऍडिशन करेल, तर मला ए प्लस बी यांचं वन डे वर्कचं काम मिळेल. किती मिळेल, वन डे वर्क. तर या दोघांची मी ऍडिशन करतोय 1/15 प्लस 1/10.
डिनॉमिनेटर सारखा जर केला तर 15 टू जा 30, 10 ने डिव्हिजन 30 मध्ये होत आहे. 15 टू जा 30 प्लस 10 3 जा 30 मीन्स 2 प्लस 3 दॅट इज 5/30. 5/30 मीन्स जर रिड्यूस केलं 5 1 जा 5 5 6 जा 30 तर वन डे वर्क त्या दोघांचं कुणाचं ए आणि बी यांचं वन डे वर्क मिळतं. हे वन डे वर्क झालंय, एका दिवसाचं काम 1/6. आणि 1/6 वन डे वर्क असेल तर त्याला रेसिप्रोकल करणे म्हणजे काम किती दिवसात पूर्ण होईल तर 1/6 ला रेसिप्रोकल करा 6/1 म्हणजे 6 डेज लागायला पाहिजे ते काम पूर्ण व्हायला. मग अशी आपण 2-3 पद्धती बघितल्या, त्यानुसारही उत्तर हेच आलं होतं आणि यानुसारही उत्तर हेच येतं. फरक इतका आहे की जर तुम्ही वन डे वर्कची जर सवय लावली तर तुमचे खूप सारे क्वेश्चन सहज सॉल्व्ह होतात, जे किचकट स्वरूपातही जर विचारण्यात येतील ना, किंवा रिमेनिंग वर्क असेल त्याला कोणीतरी पूर्ण करत असेल तर वन डे वर्क हा तुमचा खूप कामाचा आहे. तर वन डे वर्कनुसार तुम्हाला डील करता आले पाहिजे वर्किंग टुगेदरचे क्वेश्चन. चला, हा क्वेश्चन नंबर फर्स्ट झालाय. असेच आपण या सिरीजमध्ये वर्किंग टुगेदर वालेच या सिरीजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की क्वेश्चन नंबर 2 ला या. क्वेश्चन नंबर 2 काय बोलताय की ए अँड बी कॅन कंप्लीट अ सर्टन पीस ऑफ वर्क इन 20 days अँड 30 days रिस्पेक्टिव्हली मीन्स ए सुरुवातीला आहे तर ए साठी असेल 20 days, बी नंतर आहे तर बी साठी असेल 30 days. क्वेश्चन मध्ये बोलता इन हाऊ मेनी डेज दे कंप्लीट द वर्किंग टुगेदर अगेन. वर्किंग टुगेदर. तर आता प्रत्येक प्रश्नाला आपण एज वन डे वर्क बीज वन डे वर्क लिहिणार नाही, तर सरळ सरळ ए ते काम 20 दिवसात करतो त्याचा वन डे वर्क झालाय 1/20 प्लस बी तेच काम 30 दिवसात करतो याचा वन डे वर्क झालाय 1/30. डिरेक्टली याच्यापासून आन्सर जनरेट करा. प्रत्येक प्रश्नाला ते लिहित बसण्याची गरज पडायला नको. आणि आता यांचं डिनॉमिनेटर सारखा करा. बघा 30 मध्ये 20 ने भाग जात नाही, 30 दुने 60 तर किती तयार होईल इथे 60. 23 चा म्हणजे 20 त्रिक 60 प्लस 30 दुने 60 म्हणजे तयार होत आहे 3 अधिक 2 5/60 म्हणजेच जर भाग दिला तर 1/12. 1/12 काय मिळेल तुम्हाला वन डेचं वर्क. त्या 1/12 जे मिळालं त्याला रेसिप्रोकल करा म्हणजे 12 डेज लागायला पाहिजे. 12 डेज आहे ना. 1/12चा रेसिप्रोकल म्हणजे उलट 12/1 म्हणजे 12 दिवस हे उत्तर असायला पाहिजे तुमच्या या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 2. आता असा प्रश्न जर दिसला तर डिरेक्टली या पद्धतीने अप्लाय करा, क्वेश्चनचा आन्सर सहज तयार होईल. चला क्वेश्चन नंबर 3 ला येऊ. क्वेश्चन नंबर 3 ए बी अँड सी. आता 3 व्यक्ती आहेत इथे, 3 व्यक्ती, तर यांचं पण वर्किंग टुगेदर आहे का बघूया. ए बी अँड सी 3 व्यक्ती कॅन कंप्लीट अ सर्टन वर्क इन 60 days 30 days अँड 20 days रिस्पेक्टिव्हली. पहिल्या ए असेल 60 दिवसात काम पूर्ण करतो, बी तेच काम 30 दिवसात आणि सी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. वर्किंग इंडिपेंडेंटली मीन्स त्यांचं स्वतंत्र काम. इन हाऊ मेनी डेज ए बी सी कॅन फिनिश द सेम पीस ऑफ वर्क वर्किंग टुगेदर. जर तिघांनी एकत्र काम केलं तर काम किती दिवसात पूर्ण होईल. अगेन तोच प्रश्न, वर्किंग टुगेदर. तर ए चे काम 60 दिवसात तो पूर्ण करतोय त्याचा वन डे वर घेऊया 1/60. बी तेच काम 30 दिवसात करतो त्यांचं वन डे वर घ्या 1/30. सी तेच काम 20 दिवसात करतो त्याचा वन डे वर घ्या 1/20. याच्यापासून तुम्हाला उत्तर तयार करणे वन डे वर्क आणि त्याला रेसिप्रोकल करणे. चला, डिनॉमिनेटर सारखा तुम्हाला करता येतो. 60 मोठी संख्या आहे, 30 ने भाग जातो, 20 ने पण भाग जातो म्हणजे खाली तयार होईल 60. तर 60 एक 60 तर 1 1 जा 1. 32 जा 60 32 जा 60 अँड 23 जा तर 3 थे 1 + 2 3 + 3 6/60 भाग दिला तर 1/10. हा काय मिळतोय तुम्हाला वन डे वर्क. वन डे वर्क मिळतोय 1/10. त्याला रेसिप्रोकल करा म्हणजे 10/1 म्हणजे 10 दिवस लागायला पाहिजे. तिघांनी जर एकत्र काम केलं तर ते काम संपायला टोटल 10 दिवस लागायला पाहिजे त्या स्पीडनुसार. राईट. तर याची सवय लावा, जनरेट करा. क्वेश्चन समोर याच्या सवयीनुसारच समोर आपण जे पार्ट घेऊ ना ते वन डे वर्क नुसार सॉल्व्ह करूया. खूप सारे प्रश्न सहज सॉल्व्ह होतील. चला क्वेश्चन नंबर 4 ला या.
Question number 4. A, B and C do a piece of work in 15 days, 10 days and 6 days. Again तिघांचं दिलेलं आहे respectively. How long will they take to do it all these work? It working together अगेन तिघ एकत्र जर काम करत असतील तर काम किती दिवसात पूर्ण होईल? पटापट संख्या दिली आहेत. पहिला आहे 1/15, दुसरा दिलेला आहे तुम्हाला 10 डेज मध्ये 1/10, तिसरा दिला आहे तुम्हाला 6 डेज साठी तर 1/6. याच्यापासून 1 डे वर्क तयार करूया. क्वेश्चनचा आन्सर घेऊन जाऊया. मोठी संख्या दिसते 15, 10 ने डिव्हिजन होत नाही, 6 ने पण नाही. 15 2 जा 30 मध्ये 10 ने आणि 6 ने डिव्हिजन होईल तर 15 2 जा 30 प्लस 10 3 जा 30 प्लस 6 5 जा. वरच्यांची ऍडिशन करा. 2 आणि 3 5 आणि 5 10/30 भाग दिला तर 1/3. हा तयार होईल तुमचा 1 डे वर्क. 1/3 त्याला रेसिप्रोकल करा. काम संपायला 3 डेज लागायला पाहिजे. हे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. 3 डेज दॅट इज ऑप्शन नंबर 1. राईट. साधा सोपा प्रकार आहे, काही तारेवरची कसरत नाही, सहज सॉल्व करता येईल, हरकत नाही. चला क्वेश्चन नंबर 5 ला या. अगेन सेम प्रश्न दिसतोय कारण आपण या टाईपमध्ये आजचं जे सेशन घेतलं आहे त्यामध्ये वर्किंग टुगेदर टाईपमध्येच क्वेश्चन टाकलेले आहेत की ए कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 30 डेज व्हाईल बी अलोन कॅन डू इट इन 40 डेज. इन हाऊ मेनी डेज ए अँड बी म्हणजे दोघे एकत्र वर्किंग टुगेदर टू डू इट. एक काम 30 दिवसात करतो, बी तेच काम 40 दिवसात करतो. दोघे एकत्र काम करतील तर किती दिवसात येईल तर 1/30 प्लस 1/40. इथून जनरेट होईल आपलं 1 डे वर्क आणि त्याला काय करणे आपल्याला रेसिप्रोकल करणे. चला 40 मध्ये 30 ने भाग जात नाही, 40 गुणे 80 होणार नाही, 40 त्रिक 120 तर 120 खाली तयार होतील. 3 चौक 12 म्हणजे 30 चौक 120 प्लस 4 त्रिक 12 म्हणजे 3. हा मिळतोय तुम्हाला 4 आणि 3 7/120. आता यांच्यामध्ये भाग जात नाही तर जबरदस्ती पण करू नका. यालाच लिहा 1 डे वर्क. हा काय याला तुमचा 1 डे वर्क. एका दिवसाचं काम किती 7/120. जर 7/120 1 डे वर्क असेल तर त्याला रेसिप्रोकल करू म्हणजे काम संपायला किती दिवस लागेल तर याला रेसिप्रोकल करा. 7/120 ला 120/7 डेज लागायला पाहिजे त्यांना काम पूर्ण व्हायला. किती 120/7. पण हे तुम्हाला ऑप्शन मध्ये मिळणार नाही कारण टाइम अँड वर्क जर तुम्ही डील करताय तर टाइम अँड वर्कचे ऑप्शन तुम्हाला सिंपल फ्रॅक्शन मध्ये नसतात, ते मिक्स फ्रॅक्शन मध्ये असतात. मिक्स फ्रॅक्शन तर याला कन्वर्ट करा मिक्स फ्रॅक्शन मध्ये. 7चा टेबल 120 पर्यंत मग मोजा की 17 7 जा 17 7 राईट ना 119. 17 7 जा 119 तर 17 7 119. 120 मधून 119 कमी केले 1/7 इतके डेज लागायला पाहिजे. 17 1/7 बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये भेटतोय. बी शुअर टाइम अँड वर्कचे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला सिंपल फ्रॅक्शन मध्ये मिळणार नाही, ते तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये सापडतील. तर तुम्हाला सिंपल फ्रॅक्शन थ्रू मिक्स फ्रॅक्शन जनरेट करता आलं पाहिजे काय. तुम्ही जर बँकिंगच्या परीक्षा देत असाल तुम्हाला नक्कीच त्या दोघांचं कन्व्हर्जन करता येतं असं कन्सिडरच करतोय. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 5च्या नंतर क्वेश्चन नंबर 6 ला येऊया. बरं क्वेश्चन नंबर 6च्या आधी एक थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन घेऊया आपण. एक थोडीशी इन्फॉर्मेशन कशी तर तुम्ही जर बँकिंग SSC रेल्वेज यांच्या मोठ्या परीक्षा मीन्स ग्रॅज्युएट लेवलच्या वरच्या परीक्षा जर तयारी करत असाल त्यासाठी आम्ही एक कोर्स तयार केला आहे. कोर्स त्यामध्ये बंच ऑफ लेक्चर्स टोटल बंच ऑफ लेक्चर्स त्यामध्ये बँकिंगशी रिलेटेड स्पेशली तर आहे बँकिंगचाच कोर्स तो. बँकिंगशी रिलेटेड टोटल बंच ऑफ लेक्चर ज्यामध्ये ऑल टॉपिक्स सर्वांच्या सर्व टॉपिक्स बेसिक पासून तर प्रो लेवलपर्यंत ॲडव्हान्स लेवलपर्यंत सर्व क्वेश्चन्स कशा पद्धतीने टॅली केले जातात किंवा कशा पद्धतीने सोडवले जातात, तुमचा ॲप्रोच कसा असायला पाहिजे, त्या टॉपिकचे कॉन्सेप्ट्स काय काय आहेत, विदाऊट युजिंग एनी फॉर्म्युला पटापट उत्तरे कशी काढली जातात, लवकरात लवकर उत्तरे कशी काढली जातात, तर त्याचे एक बंच ऑफ लेक्चर्स आपण तयार केलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला 220च्या वर लेक्चर्स मिळतील बरं का. 220च्या वर काय बोलता येते मिशन ऑफिसर प्रेझेंट कंप्लीट नॉलेज ऑफ कॉम्पिटिटिव्ह मॅथ्स अँड रिजनिंग.
गणित आणि बुद्धिमत्ताचं स्पर्धा परीक्षा टोटल नॉलेज तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये बँकिंगसाठी विशेष कोर्स तयार केला आहे. बँकिंग जिथे IBPS PO, SO, SBI PO, क्लर्क, RRB PO या सर्वांच्या परीक्षा तुम्हाला समोर देता येतील अशा पद्धतीचा तो बंच ऑफ लेक्चरचा कोर्स तयार केलेला आहे. आणि हा कोर्स मिळणार कुठे, तर हा कोर्स मिळेल तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन मिशन ऑफिसर्स या नावाचा ॲप जर तुम्ही इन्स्टॉल करता, किंवा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक याची मिळेल, ज्यामध्ये 220च्या वर लेक्चर्स, त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि जॉमेट्रिकल पार्ट हा सर्वचा सर्व कंबाईन करून तो एक कोर्स तयार केला आहे. आणि या कोर्सची जी फी आहे ती फक्त 1999 म्हणजे 2000 रुपये, समजा 2000 रुपये. बाहेर 30-35 हजार क्लास जे लावणारे विद्यार्थी असतात ते सुद्धा ऑलमोस्ट मॅथ्स अँड रिजनिंग शिकायलाच तिथे जास्तीत जास्त प्रमाणात असतात. तोच कोर्स तुम्हाला फक्त 2000 रुपयामध्ये मिळतोय. तर मिशन ऑफिसर्स या नावाचं जो ॲप आहे त्याला इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये तुम्हाला 4-5 वेगवेगळे कोर्स पडतील. त्यापैकी जर तुम्ही ज्या कोर्सशी रिलेटेड तुम्ही परीक्षांची तयारी करताय त्या कोर्सला सिलेक्ट करून तुम्हाला परचेस करता येईल, ज्यामध्ये 220च्या वर लेक्चर्स मिळतील. आणि याची व्हॅलिडिटी 1 इयरची, 1 वर्षाची व्हॅलिडिटी. खाली बघा इथे काय लिहिले आहे, यू कॅन वॉच दिस व्हिडिओज मल्टिपल टाइम्स. त्या 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कितीही वेळेस बघू शकता, ही सोय तुमच्यासाठी केलेली आहे. तर इथे काही लिमिटेशन्स नाही आहेत की 1 वेळेस, 2 वेळेस किंवा 3 वेळेस तितक्याच वेळेस बघता येईल. अनलिमिटेड टाइम तुम्ही बघू शकता. तर वेळ वाया घालवू नका मित्रांनो. समोर जर परीक्षा द्यायची असेल आणि गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये तुम्हाला जर स्वतःला स्ट्रॉंग तयार करायचं असेल तर या कोर्सला परचेस करा. घरी बसून तुमची सर्वच्या सर्व तयारी करता येईल, राईट. आणि काही डाऊट्स किंवा काही प्रॉब्लेम्स आले तर त्याचं सोल्युशन काढायला आम्ही आहोत. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 6. A can do 1/3 of the work in 5 days. आता हे लक्षात घ्या, 1/3 ऑफ द वर्क इन 5 डेज. की ए 5 दिवसात एका कामाचा 1/3 काम पूर्ण करतो, एका कामाचा 1/3 काम. आता हा जो 1/3 आहे, 1/3 हा आहे पोर्शन ऑफ द वर्क. मागच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल, याचा टाइम अँड वर्कचा पार्ट 1 बघितला नसेल तर त्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला मिळेल पोर्शन ऑफ द वर्क, जो फ्रॅक्शन मध्ये असतो. मीन्स ए जो व्यक्ती आहे हा एकटा व्यक्ती आहे, एकटाच व्यक्ती आहे. आणि नंबर ऑफ लेबर्स आणि नंबर ऑफ डेज यांचं आपण मल्टिप्लिकेशन करतो. मागच्या लेक्चरनुसार किती दिवसात काम पूर्ण करतोय, 5 दिवसात. तर यांचं करा मल्टिप्लिकेशन. आणि किती काम संपवतोय तो, तर 1/3 काम संपवत आहे. आणि 1/3 हा आहे फ्रॅक्शन मध्ये. फ्रॅक्शन मीन्स पोर्शन ऑफ द वर्क, जो आपण डिव्हिजन मध्ये घेतोय. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलंय. त्याला अप्लाय करू, म्हणजे इथे याला अप्लाय केल्यानंतर हा जो ए आहे ना, याची स्पीड मिळेल तुम्हाला. स्पीड मीन्स तो किती दिवसात काम पूर्ण करतो. चला याला सॉल्व्ह करूया. 5 गुणिले 1 म्हणजे 5 आणि हा 3 तर इकडे जाईल गुणाकारात. 5 गुणिले 3 मीन्स 15 डेज. हे काय मिळाली तुम्हाला, ए ची स्पीड. कुणाची स्पीड मिळाली आहे, ए ची स्पीड 15 डेज. सेम बी साठी पण काहीतरी तुम्हाला असंच दिलेलं आहे. बी कॅन डू 2/5 ऑफ द वर्क इन 10 डेज. चला बी ची स्पीड काढूया. बी ची स्पीड, बी सुद्धा एकटा आहे आणि 10 दिवसात किती काम करत आहे, 2/5 हा पोर्शन ऑफ दी वर्क आहे, जो डिव्हिजन मध्ये येईल. यांच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनच्या, जिथे हा 5 जाईल इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, राईट. 2 ने याला रिड्यूस केलं, 2 5 जा 10, 5 into 5 25 डेज. 25 डेज ही कुणाची स्पीड मिळाली, तर या बी ची स्पीड मिळाली. म्हणजे ए काम 15 दिवसात पूर्ण करतो आणि बी तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो, असं डिरेक्टली आता आपल्याला म्हणता येईल की यांची आपण स्पीड काढली. याचा पूर्वीचे जे 5 प्रश्न घेतले होते त्यामध्ये सरळ सरळ ए हा 15 डेजला करतो, बी हा 25 डेजला करतो, असं स्पष्टपणे मेन्शन होतं. पण तसं या प्रश्नामध्ये नाही. तर यामध्ये आपल्याला त्यांची स्पीड काढावी लागली. आणि क्वेश्चन काय बोलतोय, इन हाऊ मेनी डेज ए अँड बी टुगेदर डू दॅट वर्क. की दोघे एकत्र मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आलो पुन्हा आपण त्याच क्वेश्चनवर. ए काम करतो 15 दिवसात, मीन्स 1 डे वर्क 1/15 प्लस बी काम करतो 25 डेज मध्ये, 1 डे वर्क 1/25. यांचा डिनॉमिनेटर सारखा करू आणि क्वेश्चनचा आन्सर घेऊन जाऊया. 25 मध्ये 15 ने डिव्हिजन होत नाही, 25 टू द 50 पण होणार नाही,
तर 25 3 जा 75 तयार करू इथे, राईट ना. 15 5 जा 75, 25 3 जा मीन्स तुम्हाला हा मिळतोय 5 + 3 8/75. हा काय मिळतोय तुम्हाला, वन डे वर्क. हा वन डे वर्क 8/75 असेल तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल, तर याला रेसिप्रोकल करूया. याचा उलट 75/8 डेज लागायला पाहिजे. पण अगेन सिंपल फ्रॅक्शन तुम्हाला ऑप्शन मध्ये असणार नाही, याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. 8 9 जा 72, राईट. 75 मधून 72 गेले, राहिले 3 3/8 डेज. हे ऑप्शन मध्ये असायला पाहिजे आणि हेच तुमचं उत्तर असायला पाहिजे 9 3/8 जे तुम्हाला इथे मिळतोय बघा. हा 93/8 नाही आहे, तो 9च्या नंतर गॅप आहे, 9 3/8. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे. क्वेश्चन सोडवताना तुमचा अप्रोच कसा असायला पाहिजे हे महत्वाचं असतं बरं का. तर तो अप्रोच तुम्हाला बिलकुल तुमचा पॉवर तयार करायचा आहे तुमच्या अप्रोचमध्ये, की क्वेश्चन कसाही असो तो दिसला की पटकन पेन चालायला पाहिजे. तर हे सर्व डीप नॉलेज हे जे मी इथे यूट्यूबला घेतोय, यूट्यूबला तर मी तुम्हाला कशा पद्धतीने हे प्रश्न डील केले जातात हे शिकवतोय. पण तुम्हाला डीप नॉलेज जर पाहिजे असेल तर ॲपला परचेस करा, तुम्हाला टोटल डीप नॉलेज याचे येऊन जाईल. म्हणजे तुमचा कुठलाही क्वेश्चन सुटणार नाही, मिस होणार नाही किंवा चुकणार नाही. चला क्वेश्चन नंबर 6 नंतर क्वेश्चन नंबर 7 ला येऊया. क्वेश्चन नंबर 7, इफ ए बी अँड सी टुगेदर. बरं, आता टुगेदर वर्क दिलेलं आहे. याच्या पूर्वी आपण त्यांचं टुगेदर वर्क काढत होतो. इथे काय दिलंय, या ए बी आणि सी यांचं टुगेदर वर्क, टुगेदर कॅन फिनिश अ पीस ऑफ वर्क इन 4 डेज. लक्षात घ्या, आता हे तिन्ही ए प्लस बी प्लस सी, आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले त्यामध्ये तिघांचं एकत्र काम आपण काढत होतो. आता या प्रश्नामध्ये त्या तिघांचं एकत्र काम दिलंय की ते तिघं एकत्र काम किती दिवसात पूर्ण करतात, तर 4 डेज मध्ये 4 दिवसात काम पूर्ण करतात. त्यांचं वन डे वर्क घेऊया. वन डे वर्क काय होईल त्यांचं, 1/4. वन डे वर्कला डील करा, प्रश्नांची उत्तरे सहज तयार होतील. समोर ए अलोन कॅन डू इट इन 12 डेज. ए ची स्पीड दिली आहे, ए हा 12 दिवसात पूर्ण करतो, त्याचा वन डे वर्क घेऊया 1/12. अँड बी इन 18 डेज, बी 18 दिवसात पूर्ण करतो, बी हा 18 दिवसात पूर्ण करतो, वन डे वर्क 1/18. आणि क्वेश्चन काय विचारलाय, देन सी अलोन कॅन डू इट. सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, राईट. चला बघा, थोडंसं लॉजिकली सांगतोय की तीन व्यक्ती आहेत, तीन व्यक्ती ए बी सी, तीन व्यक्ती. यामधून या तीन व्यक्तीमधून, हे जे तीन व्यक्ती आहेत या तीन व्यक्तीमधून मी या ए ला आणि बी ला, या तीन व्यक्तीमधून ए ला आणि बी ला दोघांनाही हाकलून दिलं. हाकलून दिलं म्हणजे सबट्रॅक्ट केलं, म्हणजे मायनस केलं. तर एकटा कोण शिल्लक राहील, तर एकटा सी शिल्लक राहील. या एबीसी मधून हा ए आणि हा बी या दोघांनाही मायनस केला तर एकटा कोण शिल्लक राहील, तर हा सी शिल्लक राहील, ज्याच्या कामाची स्पीड तुम्हाला म्हणता येईल. म्हणजे या एबीसीची जी एका दिवसाची स्पीड आहे 1/4, यामधून या दोघांना पण मायनस करू, 1/12 आणि 1/18, म्हणजे एकटा शिल्लक राहील सी चे काम. तर 1/4 मधून या दोघांना पण मायनस करायचे, या दोघांना पण मायनस करू, 1/12 मायनस 1/18. म्हणजे का कुणाचं काम मिळेल तुम्हाला, सी चे काम मिळेल एका दिवसाचे वन डे वर्क, आणि मग त्याला रेसिप्रोकल करू. चला इथे डिनॉमिनेटर सारखे करूया. 18 मोठी संख्या आहे, 18 2 जा 36, 36 खाली तयार होतील, राईट. 4 9 जा मायनस 12 3 जा मायनस 18 2 जा, काय तयार होत आहे, 9 मधून 3 अँड 2 5 मायनस केले, 4/36 रिड्यूस केलं तर 1/9. 1/9 काय मिळतोय, वन डे वर्क. हा काय झालाय तुमचा वन डे वर्क. वन डे वर्क 1/9 असेल कुणाचा, या सीचा. सीचा वन डे वर्क मिळतोय तुम्हाला 1/9. तर ते काम सी एकटा किती दिवसात पूर्ण करेल, त्याला रेसिप्रोकल करूया. 1/9चा 9 डेज हे उत्तर असायला पाहिजे की सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, तर 9 डेज मध्ये पूर्ण करेल असं म्हणता येईल, राईट. चला क्वेश्चन नंबर 7 नंतर क्वेश्चन नंबर 8 ला येऊया. क्वेश्चन नंबर 8,
ए अँड बी टुगेदर, आता इथे पण टुगेदर दिलाय, आतापर्यंत आपण टुगेदर काढत होतो, आता टुगेदर तुम्हाला गिवन देतोय की ए अँड बी टुगेदर कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 35 डेज. ए प्लस बी हे दोघं मिळून 35 डेज, तर 1 डे वर्क झाला 1/35. देन व्हाईल ए अलोन म्हणजे ए अलोन कॅन कम्प्लीट द सेम वर्क इन 60 डेज, तर त्याचा 1 डे वर्क 1/60. आणि क्वेश्चन विचारलाय की बी अलोन विल एबल टू कम्प्लीट द सेम वर्क इन हाऊ मेनी डेज, तर बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल. दॅट इज द क्वेश्चन अगेन, जो आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण तिघांचा बघितला. आता हा दोघांचा प्रश्न की या दोघांमधून ए प्लस बी, या दोघांमधून मी या ए ला मायनस करून टाकला. कुणाला? ए ला मायनस केला. कोण राहिलाय? मग राहिलाय बी. म्हणजे या 1/35 मधून 1/60 जर मायनस करेल तर मला बीचं वर्क मिळेल 1 डेचं, आणि 1 डेचं जे वर्क मिळेल त्याला मी रेसिप्रोकल करेल. मीन्स माझ्या क्वेश्चनचा आन्सर 1/35 मायनस 1/60 असायला पाहिजे. तर बीचे काम मिळेल 1 डेचे वर्क. कोणतं? 1 डेचं वर्क मिळेल बीचं, आणि मग त्याला रेसिप्रोकल करू. चला, इथे पण डिनॉमिनेटर सारखा करता आला पाहिजे तुम्हाला. तर 60 मोठी संख्या दिसते, 60, आणि इथे 35 लहान, तर 60च्या टेबलमध्ये 35 ने डिव्हिजन होणार. तर 35 मध्ये थोडंसं डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर माहिती असेल तुम्हाला तर सहज करता येईल. 35 मध्ये 7 ने डिव्हिजन होत आहे, 7 ने. तर 67 जा 420 होतात, म्हणजे त्या 420 मध्ये सुद्धा 35 ने डिव्हिजन होईल. तर तुम्हाला खाली तयार करायचे आहे तर 420. या 35 ला जर 10 ने मल्टिप्लिकेशन केलं तर 350 होतो, आणि 420 मधून 350 कमी करा 70, तर 35 2 जा 70 मीन्स 35 10 प्लस 2 12 ने मल्टिप्लिकेशन करू तर याला पण 12 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 12 1 जा 12, 6 7 जा 40 मीन्स याला 7 ने मल्टिप्लिकेशन 42, 7 ने मल्टिप्लिकेशन करू याला पण 7 ने. तर इथे मायनस आहे तर मायनस घेऊया बरं का. मायनस हा 420 आहे, तर हा 7 होईल. जिथे 12 मायनस 7 मीन्स 5/420. 5 ने रिड्यूस केलं 1/84. 1/84 काय झालंय? बीचा 1 डे वर्क. बीचा 1 डे वर्क झाला 1/84. त्याला रेसिप्रोकल करा म्हणजे 84 डेज लागायला पाहिजे. ते काम बी एकटा जर पूर्ण करत असेल तर 84 डेज. तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहेतच असंच कन्सिडर करतोय की यामध्ये तुम्हाला डिनॉमिनेटर सारखे करता येतील आणि या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करता येईल. हे सर्व बेसिकमध्ये तर तुम्हाला शिकवून चुकलं ॲपमध्ये. त्या बेसिकची तयारी जर तुमची चांगली असेल त्यानुसारच सर्व प्रश्न आपल्याला डील करून बघणे आहेत. राईट. चला, क्वेश्चन नंबर 8च्या नंतर क्वेश्चन नंबर 9 ला येऊया. क्वेश्चन नंबर 9 काय बोलताय? ए वर्क्स ट्वाइस ॲज फास्ट ॲज बी. बरं, ट्वाइस हा शब्द समजून घ्या. ट्वाइस म्हणजे काम करण्याची स्पीड दिली आहे की एची स्पीड हा जो आहे ए या बी पेक्षा बी 1 असेल तर हा 2 असेल, आणि ए वर्क ट्वाइस ॲज फास्ट ॲज बी म्हणजे याला म्हणतात स्पीड, काम करण्याची स्पीड. तर तुम्हाला या टॉपिकमध्ये स्पीडचं काम नाही, तुम्हाला टाइमचं काम आहे. तर स्पीडचा रेसिप्रोकल हा नेहमी टाइम असतो. स्पीडचा रेसिप्रोकल कोण असतो? टाइम. स्पीड जर 2:1 आहे तर टाइम तुमचा 1:2 असा असायला पाहिजे. हे सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला शिकवलेले आहेत, त्याचा वापर करा. स्पीडचं काम कधीच आपल्याला या टॉपिकमध्ये पडत नाही. हा, फक्त पैशाचं डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तरच स्पीडचं काम, अन्यथा स्पीडचं काम पडत नाही. आपल्याला टाइमचं काम पाहिजे. आपल्या टॉपिकचं नाव आहे टाइम अँड वर्क. टाइम, स्पीड अँड डिस्टन्समध्ये जेव्हा जाऊ त्यावेळेस स्पीडचं काम पडेल. राईट. आता हा रेशो तयार होत आहे कुणाचा? A:B चा. कशाचा? टाइमचा. टाइम मीन्स ड्युरेशन ऑफ दी वर्क. इथे कुणीतरी काहीतरी दिवसात काम करतच असेल असं दिलं असेलच. इफ बी कॅन कम्प्लीट, कोण? बी कॅन कम्प्लीट वर्क इन 12 डेज. कोण? हा बी, ज्याचा शेअर आहे 2. हा किती दिवसात काम करतोय? 12 डेजमध्ये. 12 डेजमध्ये. बघा, हा शेअर आहे तर या 2 ला कितीने मल्टिप्लिकेशन केलं तर 12 येईल, तर 6 ने. तर याला पण 6 ने मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 6 × 1. तर ए किती दिवसात काम करेल? तर ए काम करेल 6 डेजमध्ये. म्हणजे एक काम किती दिवसात पूर्ण करतोय? 6 दिवसात. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय? 12 दिवसात.
समोर बोलताय द नंबर ऑफ डेज इन विच ए अँड बी कॅन टुगेदर फिनिश द वर्क. दोघं एकत्र काम करतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. हा 6 दिवसात काम करतोय ए, मीन्स 1 डे वर्क 1/6, प्लस बी 12 दिवसात काम पूर्ण करतोय 1 डे वर्क 1/12. यांची ॲडिशन करू आणि 1 डे वर्क मिळेल त्याला रेसिप्रोकल करू. 6 2 जा 12 म्हणजे 12 तर खाली तयार होत आहेत. 6 2 जा 12 1 जा मीन्स 3/12 मीन्स 1/4. हा मिळाला तुम्हाला 1 डे वर्क. 1 डे वर्क मिळतोय 1/4. 1/4 ला रेसिप्रोकल करा म्हणजे 4 डेज. हे या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. 4 दिवसात ते काम पूर्ण व्हायला पाहिजे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर मिळेल. राईट. चला नेक्स्ट अँड क्वेश्चन नंबर फायनल या सेशनसाठी क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. Question number 10. A father can do a job as fast as his 2 sons. लक्षात घ्या, फादर जो आहे, फादर किती काम करतो जितकं त्याचे 2 सन्स काम करतात. म्हणजे 2 मुलं मिळून एकत्र जितकं काम करत असतील ना, 2 मुलं मिळून एकत्र जितकं काम पूर्ण करत असतील तितकं काम एकटा वडील करतो असं म्हणतोय. म्हणजे एका दिवसात 2 मुलांनी मुलांनी समजा 100 युनिट काम केलं असेल तर 2 मुलांनी मिळून तर फादर एकटा एका दिवसात ते 100 युनिट काम करेल असं म्हणता येईल. इथे समोर वर्किंग टुगेदर म्हणजे दिस 2 सन्स वर्किंग टुगेदर म्हणजे या दोघांनी मिळून एकत्र काम. समजा हा पहिला सन असेल आणि हा दुसरा सन, 2 सन घेऊया. इफ 1 सन डज द जॉब इन 3 इयर्स. हा जो पहिला आहे 3 इयर्स, हा जो पहिला आहे 3 आवर्स मध्ये काम संपवतो. 3 इयर्स अँड अदर इन 6 इयर्स. हा जो दुसरा मुलगा आहे हा 6 आवर मध्ये काम संपवतो. 6 आवर्स मध्ये. देन हाऊ मेनी आवर्स डज इट टेक द फादर टू डू द जॉब. तर त्याचे वडील हे ते काम पूर्ण करायला किती दिवस घेते. आता ऑलरेडी इथे मेन्शन केलेलं आहे की फादरचं काम बरोबर त्या 2 मुलांचं काम. आता या 2 मुलांचं काम जर मी काढेल, जितकं पण निघत असेल तितकंच काम वडील करत असतील असं म्हणता येईल. तर या 2 मुलांचं काम काढणे आता आवर्स मध्ये दिलंय आणि मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ड्युरेशन ऑफ दॅट वर्क जे आहे ते नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ आवर्स, नंबर ऑफ मिनिट मध्ये असतात. तर आवर्स मध्ये, तर हा 3 आवर्स मध्ये काम करतो तर 1 आवरचं वर्क 1/3. हा 6 आवर मध्ये करतोय याचं 1 डे 1 आवर वर्क 1/6. डिनॉमिनेटर सारखे करूया. 3 2 जा 6, 3 2 जा 6 प्लस 6 1 जा 6 मीन्स 3/6. 3/6 मीन्स 1/2. 1/2 काय मिळतंय तुम्हाला 1 आवरचं काम. 1 आवरला 1/2 असेल तर त्याला रेसिप्रोकल करू मीन्स 2 आवर्स म्हणता येईल की 2 आवर्स मध्ये हे दोघं मिळून काम संपवतात. कोण? दोन्ही मुलं मिळून 2 आवर्स मध्ये. तर फादर सुद्धा ते काम 2 आवर्स मध्येच संपवत असतील कारण दोघांचं काम सारखं आहे. तर क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 2 आवर्स. क्वेश्चन आहे तोच, फक्त थोडासा फिरवून विचारलेला आहे. तुम्हाला क्वेश्चन रीड करून समजता आला पाहिजे की ऍक्च्युली विचारत काय आहे. विचारत आहे की फादर किती दिवसात काम किंवा किती आवर्स मध्ये काम करेल. तर फादर ते काम 2 आवर्स मध्ये कंप्लीट करेल. राईट. तर हे 10 प्रश्न पार्ट 2 चे घेतले बरं का, टाइम अँड वर्कचे. याचे आपल्याला पुन्हा 3-4 पार्ट्स घ्यावे लागतील कारण त्याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट आणि वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारण्यात येतात. आणि हे सर्वच्या सर्व डिटेल्स बरं हे यूट्यूबमध्ये आहे बरं का, ज्यामध्ये आन्सर्स कशी काढली जातात ते शिकवत आहे. पण डिटेल नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर मध्यंतरी ॲडमध्ये सांगितलंच आहे की ॲपला इन्स्टॉल करा आणि कोर्स परचेस करा, तुम्हाला डिटेल नॉलेज त्याचं मिळेल. राईट. तर यानंतर जो व्हिडिओ मिळेल तुम्हाला पार्ट 3चा मिळेल टाइम अँड वर्कचा. आय होप की तुम्हाला ह्या क्लिअर असेलच किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्हाला मेन्शन करता येतील. राईट. टिल देन मग तात्पुरता इथेच थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओला आपण पार्ट 3 टाइम अँड वर्कचा पार्ट 3 बघूया. पुन्हा 10 प्रश्न त्याचे महत्त्वाचे. राईट. टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच.